दरम्यान मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी आदरणीय तुलसीरामजी चन्ने साहेब आणि राजनजी चन्ने साहेबांना मी विनंती करेन की मॅन ऑफ द मॅच सन्मानित करायची आहे. संजयजी जाधव साहेब यांना देखील मी विनंती करेन. यस सागराला विनंती करतोय कृपया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. त्वरित मंचावर यायचंय. यस दरम्यान चालू होणारा सामना एका साइडला असेल टीम प्रियांशु स्पोर्ट्स शेलार, विपक्षामध्ये असेल विराज स्पोर्ट्स शेलार. यस शेलार विरुद्ध शेलार असा हा सामना असेल. पहिल्या फेरीतील दुसरा सामना. दरम्यान आदरणीय मुजाजी भाबे साहेब यांचं इथे आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती करतोय शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. माफ करा मुजाजी भुरे साहेब हे त्यांचं इथे आगमन झालंय. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. यस दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचंय त्वरित. यस दरम्यान चालू होणारा सामना एका साइडला असेल टीम विराज स्पोर्ट्स शेलार, विपक्षामध्ये असेल प्रियांश स्पोर्ट्स शेलार. तर यस प्रियांशु स्पोर्ट्स शेलार. तर नाणेफेकचं कौल जिंकलंय ते मात्र प्रियांशु स्पोर्ट्स शेलारने आणि स्वीकारलंय प्रथमतः गोलंदाजी आणि आमंत्रित केलंय विराज स्पोर्ट्स शेलार संघाला फलंदाजीसाठी. 2 स्ट्राईक एंडला फलंदाज असेल. यस गोलंदाज तयार असेल प्रथमतः साहिल. यस दरम्यान सामन्याला सुरुवात होतीये. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यस उडवला चेंडू स्ट्रेट डाऊन आणि यस पहिला वार लाख मोलाचा. इथून मात्र पहिला वार होतोय तो मात्र विराज स्पोर्ट्स शेलार संघाचा. धाव फलक जाऊन पोहोचले 4 या अंकावर. विराज स्पोर्ट्स शेलार संघाचा 12वा प्रतिनिधी कुठे असेल कृपया समालोचन कक्षामध्ये त्वरित यायचंय. यस दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. खोदून काढला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र गोलंदाजाला बीट करून चेंडू निघून जाईल आणि 1 धाव मिळेल. 1 धावीच्या अभावाने धाव फलक जाऊन पोहोचलं. इथून मात्र 5 या अंकावर. या दरम्यान एक सूचना आहे. सर्व संघ आणि चालू असलेले मॅच हे दोन्ही संघाने एक सूचनेकडे लक्ष द्या. अगदी या ज्या मॅच आहेत त्या आपल्या बौद्ध समाजाच्या नियमांवरती चालवल्या जातील आणि सर्व खेळाडू जे आहेत ते बौद्ध समाजाचे हवेत. जर इतर कुठल्या समाजाचा असेल तर तो ती टीमला बाद केला जाईल. आणि त्यानंतर नियम क्रमांक दुसरा असा असेल की एका गावातले 8 खेळाडू आणि 3 बाहेरचे खेळाडू पाहिजेत. इस कंपल्सरी 8 किंवा 8 पेक्षा जास्त हे खेळाडू पाहिजेतच. म्हणजे 8चा हा आकडा जो आहे तो आपल्या संघामध्ये पाहिजे. ओके. यस वळतोय सामन्याकडे. पुण्याचे सुरेख चेंडू होता. इथे मात्र चेंडू
इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण. कलेक्शन देखील चुकलं गेलं. एक सुरेख झेल उडाली होती, इथून मात्र चुकी झाली गेली आणि झेल सोडली गेली. यस धावफलक जाऊन पोहोचलंय 7 या अंकावर. यस क्रिकेटमध्ये यस नो आणि वेट हे 3 कॉलिंग खूप इम्पॉर्टंट असतात. इथे मात्र कॉलिंग चुकली गेली. 2 यस क्षेत्ररक्षक एका चेंडूवर धावून आले आणि झेल सोडण्यात आली. यस धावफलक जाऊन पोहोचलंय 7 या अंकावर. यस गोलंदाज तयार. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यस फुल टॉस चेंडू चोरावर धावफलक जाऊन पोहोचलं. इथून मात्र 9 या अंकावर. यस चेंडूंचा खेळ झाला. इथून मात्र 3 धावफलक जाऊन पोहोचलंय 9 या चेंडूवर. पुढचा चेंडू आता मात्र फ्री हिटचा असेल. कुठेही मारा, कसंही मारा, फक्त धावबाद होऊ नका. व्हॉलेंटियर्स लोकांनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे त्वरित. व्हॉलेंटियर्स विराज स्पोर्ट शेलार तुमचा 12 प्रतिनिधी इथे पोहोचवायचा आहे त्वरित. येस सर. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी कृपया त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पुनश्च एकदा फटका चुकलाय, झेल उडाली आहे. इथून मात्र पुनश्च एकदा चुकी करण्यात आली. येस 2 धावा सहजरित्या पळून काढण्यात आल्या. नक्कीच म्हटलं होतं इथे मात्र चुकीवर चुकी होतीये. 2 धावा एक्स्ट्रा मिळतील. 2 धावेच्या जोरात धावफलक जाऊन पोहोचलं 11 या अंकावर. यस लगातार 2 झेल उडाल्या होत्या. साध्या सोप्या झेल होत्या. इथून मात्र झेल सोडण्यात आली. 2 धावा पळून काढण्यात आल्या. 2 धावेच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचलंय 11 या अंकावर. यस अजून देखील पहिलं षटक मार्गस्थ असेल. पहिल्या षटकातील अजून देखील 2 चेंडू शेष असतील. पुनश्च एकदा गोलंदाज तयार असेल. साहिल पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यस फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू. चेंडूला टटावला. 1 धाव मिळेल. 1 पेक्षा अधिक नाही. 1 धावीच्या जोरात धावफलक जाऊन पोहोचलं. ते मात्र 12 या अंकावर. अजून देखील निर्णायक चेंडू घेऊन पुढे सरसावेल. गोलंदाज तयार. साहिल यस स्ट्राईक एंडला फलंदाज असेल. यस साई गोलंदाज साई. यस चेंडू उडवलाय. निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. 1 पेक्षा अधिक नाही. 1 धावीच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचलं. ते मात्र 13 या अंकावर. धन्यवाद. दरम्यान पीजी स्पोर्ट्स महापोली संघाचा खेळाडू संदेश जाधव यांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. वेलकम वेलकम वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. यस वळतोय सामन्याकडे. एका षटकाच्या अभावाने धावफलक आहे. फडकावर जाऊन पोहोचलंय. ते मात्र 13. एक सुरेख सुरुवात म्हणता येईल प्रियांशू स्पोर्ट्स शेलार संघाची. एक मोठे फटके नक्की 2 झेल सोडण्यात आली आणि त्याचं मात्र भुगतान कुठेतरी करावं लागेल. नक्कीच मी म्हणेन जेव्हा जेव्हा विकेटचं पतन होतं तेव्हा मात्र बॅकफुटला ढकलला गेलाय. जातोय तो मात्र फलंदाजीचा संघ. दरम्यान SG संगमपाडा संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करा. SG संगमपाडा संघ आपला कर्णधार कुठे असाल तर प्लीज रिपोर्टिंग करायचं आहे. आणि त्यानंतर कुडू संघाचे कर्णधार देखील तुम्हाला देखील विनंती करतोय रिपोर्टिंग करा प्लीज. यस वळतोय सामन्याकडे. जेव्हा जेव्हा विकेटचं पतन होतं तेव्हा मात्र एक अडचणीमध्ये सापडतो तो मात्र फलंदाजी करणारा संघ. इथून मात्र ती रणनीती आखण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाकडून. मात्र चुकी झाली गेली क्षेत्ररक्षकाकडून. धावफलक जाऊन पोहोचलंय. यस 13 या अंकावर. यस नवीन गोलंदाज कोण असेल? गोलंदाजाचं नाव सांगायचंय. सॉन्टी स्ट्राईक एंडला फलंदाज असेल. वैभव नॉन स्ट्राईक एंडला असेल. XYZ. यस गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म अराउंड द विकेट मारा करण्याचा प्रयत्न असेल. विपक्षामध्ये सज्ज आहे वैभव. पहिला चेंडू यस खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडूला टटावलं गेलंय. 1 धाव पळून काढली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय.
यस कॉलिंग सुरेख, परंतु चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन कडे. पंचांचा इशारा येतोय एक पेक्षा अधिक नाही. पहिल्या चेंडूवर तब्बल 1 धाव मिळाली. एक पेक्षा अधिक नसेल. पुनश्च एकदा गोलंदाज तयार असेल पुढचा चेंडू घेऊन. सॉन्टी स्ट्राईक एंडला पुनश्च एकदा फलंदाज तयार असेल. वैभव गोलंदाज तयार. एक सुरेख सुरुवात म्हणता येईल ती मात्र विराट स्पोर्ट्स शेलार संघाची. सुरेख फटकेबाजी. गोलंदाज तयार. चला पुढे सरसावायचं आहे त्वरित. राईट आर्म अराउंड द विकेट. विपक्षामध्ये सज्ज असेल वैभव. एस फुल दोन धाव एकदा तब्बल पूर्ण करण्यात आली. 2 धावच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचलं. इथून मात्र 16 या अंकावर. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. किधर भी मारो कैसे भी मारो रनआउट नाही होणार आहे. इस दरम्यान आपण ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून ही टुर्नामेंट लाईव्ह पाहतोय आणि घर बसल्या युट्यूब प्रेक्षेपण आणि टीव्ही वरती दिसेल. टीव्हीचा चॅनल नंबर 613. 613 नंबर वरती आपण पाहू शकाल. यस चेंडूला उडवलाय. रोमन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 टप्प्या अखेरीस इथे मात्र चेंडूला अडवलं गेलं. सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धावा तब्बल पळून काढण्यात आल्या. 2 धावच्या जोरावर धावफलक इथून मात्र पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचलं 18 या अंकावर. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शेष असेल दुसऱ्या षटकातील. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन सॉन्टी. यस गोलंदाज तयार. राईट आर्म अराउंड द विकेट. यस एज लागली गेली. चेंडू निघून जाईल मागच्या दिशेला. यस 1 धाव मिळेल. पुनश्च एकदा डिक्लेअर झोन कडे. 1 पेक्षा अधिक नसेल. 1 धावच्या जोरावर धावफलक आहे 19. यस इथून मात्र धावेवर रोख लावला गेलाय. जखडून ठेवलं गेलंय. मोठा फटका मारू देत नाहीये. खांदे सैल करून देत नाहीये. गोलंदाज असेल सॉन्टी. पुनश्च एकदा पुढचा चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट. विपक्षामध्ये सज्ज असेल फलंदाज XYZ. यस पुढचा चेंडू. पुनश्च एकदा नो चेंडू. वारंवार चुकी होतीये. चुकी चुकी चुकी. इथे मात्र चुकीला माफी नाही. नो चेंडू असेल. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. 2 धाव मिळतील. 2 धावच्या जोरावर इथून मात्र धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 21 या अंकावर. माफ करा 22 या अंकावर. तर इथून मात्र वारंवार चुका होतात ते मात्र प्रियांशू स्पोर्ट्स शेलार संघाच्या. यस चेंडूचा खेळ झाला इथून मात्र 3. अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. व्हॉलेंटियर्स त्वरित बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे आणि चेंडू त्वरित पुरवायचा आहे. कोणत्याही प्रकारचा विलंब नको आहे. यस दरम्यान ट्रिपल एस लाईव्हच्या ऑपरेटिंग भूमिकेमध्ये इथे मात्र सज्ज असतील मोहनीश पाटील मॅन फ्रॉम झिडके. यस गोलंदाज तयार असेल. पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा. यस धावफलक जाऊन पोहोचलंय इथून मात्र 21 या अंकावर. गोलंदाज तयार असेल. इथून मात्र गोलंदाज बदलला गेलाय. नवीन गोलंदाज कोण आहे नाव पुरवायचंय. ओमकार. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा विलंब नकोय कारण उन्हाचा तडाखा वाढतोय. कोणत्याही प्रकारचा विलंब नकोय. गोलंदाज तयार. ओमकार पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म अराउंड द विकेटने वारा करेल. विपक्षामध्ये फलंदाज तयार असेल मयूर. ओव्हर चेंडू. इथे मात्र चेंडूला टटावलं गेलंय. चेंडू निघून जाईल. यस डीजे.
यस पुन्हा एकदा वळतोय सामन्याकडे. यस धावकीने धावफलक पुढे जाऊन सरकलाय. धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 27 या अंकावर. यस चेंडूचा खेळ झाला. इथून मात्र 4 अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. टीम मिटिंग नकोय, त्वरित सामना चालू करायचा आहे. यस गोलंदाज तयार. पुढचा चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट. यस मयूर सज्ज असेल. इथून मात्र दिशा भरकटली गेली आहे. पंचांचा इशारा येतोय. परपेंडिक्युलर हात फुलवले गेले. नक्कीच चेंडू निघून जातोय वाईडच्या दिशेने. अवांतर धाव मिळेल. एक धाव मिळेल. एक धावच्या जोरात धावफलक जाऊन पोहोचेल. इथून मात्र 28 या अंकावर. यस पुणे एकदा गोलंदाज तयार असेल. पुढचा चेंडू घेऊन ओमकार. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. राईट आर्म अराउंड द विकेट. विपक्षामध्ये सज्ज असेल मयूर. यस उडव. यस दरम्यान यापुढील होणारा सामना धन्यवाद. यस यापुढील होणारा सामना एका साइडला असेल समता स्पोर्ट्स कुडूस. विपक्षामध्ये असेल एचजी संगमपाडा संघ. दोन्ही संघांना विनंती करतोय त्वरित टॉस बॉक्स मध्ये रवाना व्हायचंय. यस झेल उडाली गेली. एज लागली गेली. मोठा मासा गळाला लागतोय. यस विकेटचं पतन होत आहे. शेवटचा चेंडू या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने तुझी धरली कॅच रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने तुझी धरली कॅच रंगात आली बघा ही. धन्यवाद डीजे. इथून मात्र धावफलक जाऊन पोहोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 या अंकावर. यस शेवटचं षटक असेल स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक. इथून मात्र रणनीती पाहण्यात आली ती मात्र विराट स्पोर्ट्स शेलार संघाची. यस पहिल्या चेंडू पासून इथून मात्र हाणामारी करतोय आणि 12 चेंडूंच्या अभावाने धावफलक जाऊन पोहोचलंय. इथून मात्र 28 या अंकावर. यस संगमपाडा संघाचा कर्णधार आणि कुडूस संघाचा कर्णधार त्वरित टॉस बॉक्स कडे रवाना व्हायचं आहे. एक शेवटचा पुकार असेल तुम्हाला. धावफलक जाऊन पोहोचला 28 या अंकावर. यस गोलंदाज तयार असेल. नवीन गोलंदाज माफ करा. धावफलक जाऊन पोहोचले 34 या अंकावर. धावफलक आहे 34. इथून मात्र गुणलेखाकडून चुकी झाल्यात आली. क्षमा मागतोय आणि वळतोय सामन्याकडे. यस गोलंदाज तयार. 34 रन्स. यस चेंडू उडव. सुरेख चेंडू. यस इथून मात्र 3 चुक्या घडल्या गेल्या. यस चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही. 2 धावा पळून काढल्या गेल्या आणि नक्कीच म्हणेन ज्या फलंदाजाची झेल सोडण्यात येते तो मात्र आक्रमकता दाखवेल. पाहावं लागेल हा फलंदाज आक्रमकता दाखवेल का. यस सुरेख चेंडू. इथून मात्र चेंडूला आणि चेंडू सांगून जातो फलंदाजाला जागते राहा आणि जाऊन भिडतो आणि धावफलक रोखलं गेलं. धावफलक जाऊन पोहोचलं. इथून मात्र 36 या अंकावर. यस चेंडू निघून जाईल वाईडच्या स्वरूपात. एक सुरेख चेंडू होता परंतु दिशा भरकटली गेली आणि 1 धाव मिळेल. 1 धावच्या जोरावर धावफलक आहे. इथून मात्र 37 या अंकावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल जयेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. यस फटका चुकलाय. यस रोमांस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता परंतु प्रयत्न चांगला होता. यस पुन्हा एकदा चौथी चुकी. चौथी झेल सोडण्यात येते आणि 2 धाव पळून काढल्या गेल्या. 2 धावच्या जोरात धावफलक जाऊन पोहोचलं. इथून मात्र 39 या अंकावर. नक्कीच या मयुरेचा विचार वैभवचा विचार केला तर नक्कीच वैभवच्या तब्बल 3 झेल सोडण्यात आल्यात आणि आक्रमकता दाखवेल का. कारण इतिहास साक्ष आहे ज्या फलंदाज झेल सोडण्यात येते तो मात्र आक्रमकता दाखवतोय.
हा आक्रमकता दाखवेल का? गोलंदाज तयार. जयेश पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. विपक्षामध्ये सज्ज आहे मयूर. यस पुन्हा एकदा दिशा भरकटली गेली. यस लाईन सुरेख होती, लेंथ मात्र भरकटली गेली. धावफलक जाऊन पोहोचलंय. इथून मात्र 1 या अंकाने पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलंय 40 या अंकावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. विपक्षामध्ये असेल वैभव. यस देह यष्टीवर चेंडू जाऊन आदळतोय आणि चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळेल. 1 धावच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचलंय 41 या अंकावर. गोलंदाज तयार असेल पुढचा चेंडू घेऊन. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडू निर्णायक चेंडू घेऊन पुढे सरसावेल. गोलंदाज तयार. जयेश विपक्षामध्ये सज्ज असेल. इथून मात्र वैभव. असं स्टेप आउट करून चेंडूला उडवलाय. असं चेंडू निघून जाईल 1 टप्प्या आखारे. यस धावफलक जाऊन पोहोचलंय 45 या अंकावर. धावफलक इथे मात्र झपाट्याने पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलंय 45 या अंकावर. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. स्टेप आउट करून चेंडूला उडवलंय. झेल उडाली गेली. यस इथे मात्र चुकीला माफी नाही. चुकी होणार नाही आणि चुकी झाली आहे ती मात्र फलंदाजाकडून. फलंदाज होईल बाद. धावेवर रोख लावला गेला शेवटच्या चेंडूवर. धावफलक जाऊन पोहोचलं यस 45 या अंकावर आणि 18 चेंडू मध्ये 46 धावांची गरज असेल ती मात्र प्रियांशू स्पोर्ट्स शेलार संघाला. यापुढील होणारा सामना असेल एका साईडला असेल टीम कुडूस. विपक्षामध्ये असेल टीम संगनपाडा. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक शेवटचा पुकार असेल. कृपया त्वरित समालोचन कक्षामध्ये रवाना व्हायचंय. समता स्पोर्ट्स कुडूस संघाचा कर्णधार आणि एचजी संगमपाडा संघाचा कर्णधार त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यस आदरणीय तुळशीरामजी चन्ने साहेब आणि रघुनाथ कांबळे साहेब यांना विनंती करतोय कृपया दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करून घ्यायची आणि त्वरित टॉस बॉक्स कडे रवाना व्हायचंय. दरम्यान नाणेफेक होतीये. एका साईडला असेल टीम कुडूस. विपक्षामध्ये असेल टीम संगमपाडा. तर नाण्याच्या 2 बाजू असतील. एक बाजू असेल छापा आणि एक बाजू असेल काटा. तर मान्यवरांना त्वरित विनंती करतोय दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करून घ्यायची आहे. तर कॉलिंग कोणाकडून होणार आहे? यस कुडूस संघाकडून नाणेफेक होतीये. यस माननीय आदरणीय जगताप सरांना विनंती करतोय यस टॉस बॉक्स कडे यायचंय आणि दोन्ही संघामध्ये नाणेफेक करून घ्यायची आहे. यस एका साईडला असेल टीम कुडूस. विपक्षामध्ये असेल संगमपाडा. तर कुडूस संघाकडून कॉलिंग होतीये. यस नाणेफेक करायची आहे. यस कॉलिंग झाली आहे. काटा आणि नाणेफेकचं कौल जिंकलाय ते मात्र कुडूस संघाने. तर मान्यवरांना विनंती करतोय बॉक्स मध्ये बसायचंय. तर टीम कुडूस नक्कीच नाणेफेक जिंकली आहे तर काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण. नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि आमंत्रित केलंय संगमपाडा संघाला फलंदाजीसाठी. टीम संगमपाडा जर तुम्ही नाणेफेक जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग. यस फिल्डिंग स्वीकारली असती. यस तुमच्या आता मात्र विरोधात जात आहे तर काय रणनीती असेल? किती धावांचा मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40+. यस 40+ धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल. टीम कुडूस किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. जर तुम्ही नाणेफेक जिंकली आहे मग काय रणनीती असेल? रणनीती काय नाही, आपला गेम आहे तसंच खेळायचं. नक्कीच गेम नुसार खेळणार आहात आणि ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी.
आणि बी रेडी. टीम कुलूस वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि वळतोय कॉमेंट्री बॉक्स कडे. दरम्यान चालू असणारा सामना एका साइडला असेल प्रियांशू स्पोर्ट्स शेलार आणि विपक्षामध्ये असेल विराज स्पोर्ट्स शेलार. तर नक्कीच मजल मारलीये ती मात्र यस धावफलक जाऊन पोहोचलोय. इथून मात्र 45 या अंकावर आणि शेषास धावांची गरज असेल ती मात्र प्रियांशू स्पोर्ट्स शेलार संघाला. यस प्रियांशू स्पोर्ट्स शेलार संघाचे दोन यस फलंदाज इथून मात्र मैदानाकडे रवाना होत आहेत. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा विलंब नको आहे. हॅलो. यापुढील होणारी मॅच रायझिंग स्टार लोणाड विपक्षामध्ये असेल मुकेश स्पोर्ट्स महापोली. तदनंतर पीजी स्पोर्ट्स बी विपक्षामध्ये RM चिंबीपाडा ही मॅच असेल. तदनंतर 40 प्लस पीजी स्पोर्ट्स महापोली आणि विपक्षामध्ये असेल वियान स्पोर्ट्स गायत्री नगर. त्यानंतर होणारी पहिल्या सत्राची शेवटची मॅच महिंद्रा स्पोर्ट्स शेलार आणि विपक्षामध्ये रियान स्पोर्ट्स राय स्पोर्ट्स राय. यस दरम्यान वळतोय सामन्याकडे. एका साइडला असेल प्रियांशू स्पोर्ट्स शेलार विपक्षामध्ये असेल विराज स्पोर्ट्स शेलार. नक्कीच विराज स्पोर्ट्स संघाने बजल मारली आहे ती मात्र 45 या अंकावर. याचा पहिला चेंडू सुरेख चेंडू हाताळण्यात आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. माफ करा दुसरा चेंडू. यस बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव. एक सुरेख गोलंदाजी राईट आर्म अराउंड द विकेटने मारा करेल. विपक्षामध्ये सज्ज असेल फलंदाज तयार अक्षय. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. यस चुकी झाली आहे. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. बीट होतोय. चुकी होणार नाही ती मात्र यष्टीरक्षकाकडून आणि फलंदाज होईल बाद. प्रथमतः अक्षय. यस पहिला वार लाख मोलाचा इथून मात्र वार होतोय तो मात्र विराज स्पोर्ट्स शेलार संघाकडून आणि इथून मात्र बॅकफुटला ढकललं जात आहे ते मात्र प्रियांशू स्पोर्ट्स शेलार संघाला. नवीन फलंदाज येईल. स्ट्राईक एंडला असेल राहुल. नॉन स्ट्राईक एंडला असेल सॉन्टी. यस गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. यस बोट फिरवण्यात आली. यस हे यष्टीवर चेंडू जाऊन आदळतोय. निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. एक पेक्षा अधिक नाही. इथून मात्र श्री गणेशा केला जातोय. संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललं जाते. माफ करा फक्त संघाचं खातं खोललं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलं. यस 3 या अंकावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. विपक्षामध्ये सज्ज असेल राहुल. पुढचा चेंडू सज्ज असेल फलंदाज. यस इथून मात्र चेंडूला टटावलं गेलंय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्र चुकीचं निवडण्यात आलं. एकच धाव मिळेल. एक पेक्षा अधिक नाही. एक धावीच्या जोरावर धावफलक इथून मात्र पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलंय 4 या अंकावर. यस चेंडूचा खेळ झालाय 5. धावफलक जाऊन पोहोचलंय इथून मात्र 4 या अंकावर. दोन धावा आहेत. यस गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. यस फिंगर स्प्रिन करण्यात येतोय. यस निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुरेख गोलंदाजी अतिशय सुरेख. इथून मात्र धाव फलक पुढे जाऊन सरसेल. रोखलं जाईल ते मात्र 2 या अंकावर. यस 2 धावांची पॅनल्टी असेल ती मात्र विराज स्पोर्ट्स शेलार संघाला. धावफलक इथून मात्र 2 धाव पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलंय 4 या अंकावर.
यस, 10 फलक होतं दोन्ही अंकावर, परंतु 2 धावांची पेनल्टी असेल विराज स्पोर्ट्स शेलार संघाला आणि 10 फलक आहे 4. एक सुरेख गोलंदाजी, पहिला वार लाख मोलाचा, इथून मात्र पहिला वार होतोय विराज स्पोर्ट्स शेलार संघाकडून. बॅकफुटला ढकलले गेलंय ते मात्र प्रियांशु स्पोर्ट्स शेलार संघाला. स्ट्राईक एंडला सज्ज असेल सॉन्टी, इथून मात्र पूर्ण फलंदाजी जबाबदारी सॉन्टीवर घ्यावं लागेल. एक मोठे फटके मारावे लागतील, इथून मात्र आक्रमकता दाखवावी लागेल, पलटवार करावा लागेल, प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल. पलटवार होईल का? गोलंदाज तयार. यस, पुनश्च एकदा हे यष्टीवर चेंडू जाऊन आतळतोय आणि अपील होती, परंतु अपील इथून मात्र फेटाळली लावली गेली आणि 10 फलक रोखलं गेलं. ते मात्र पुनश्च एकदा 4 या अंकावर. यस, गोलंदाज कोण असेल? यस, एक चेंडूचा खेळ झाला आहे, अजून देखील दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी. यस, गोलंदाज तयार. सॉन्टी असेल, स्ट्राईक एंडला चेंडूला टटावण्यात आलाय, सुरेख क्षेत्ररक्षण होतंय, इथून मात्र दुसऱ्या धावीचा प्रयत्न करण्यात आला आणि कलेक्शन चुकलं गेलं. 2 धावीच्या जोरावर 10 फलक जाऊन पोहोचलंय, इथून मात्र 7-6 या अंकावर. यस, गोलंदाज तयार. मयूर, गोलंदाज मयूर सज्ज असेल, विपक्षामध्ये सज्ज आहे सॉन्टी. पुढचा चेंडू, यस, उडवलाय चेंडूला, रोमन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन कडे. 1 धाव मिळेल, 1 धावीच्या जोरात 10 फलक इथून मात्र पुढे सरकेल. 10 फलक जाऊन पोहोचले 7 या अंकावर. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नसेल आणि मोठा फटका मारू देत नाहीये. सुरेख गोलंदाजी, ज्या प्रकारे इथून मात्र फलंदाजी करण्यात आली विराज स्पोर्ट्स शेलार संघाकडून, तशाच प्रकारे इथून मात्र गोलंदाजी करतोय. तेच तर्रार गोलंदाजी, कोणत्या प्रकारचा मोठा फटका नसेल, कोणत्या प्रकारचे खांदे सैल करू देत नाहीये आणि धाव संख्येवर इथून मात्र रोख लावला जातोय. 10 फलक जाऊन पोहोचले 7 या अंकावर. पुढेच एकदा गोलंदाज तयार असेल, पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट, विपक्षामध्ये सज्ज असेल सॉन्टी. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. याचा फुलटा चेंडू होता, लोअर फुलटा चेंडू, चेंडूला टटावण्यात आलाय. यस, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चुकी झाली, इथून क्षेत्ररक्षकाकडून 2 धाव पळून काढण्याचा प्रयत्न असेल, इथून मात्र प्रयत्न सफल ठरतोय. 2 धावीच्या जोरावर 10 फलक पुढे सरकेल. 10 फलक जाऊन पोहोचलंय 9 या अंकावर. यस, चेंडूचा खेळ झाला, इथून मात्र 4, अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या षटकातील गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, विपक्षामध्ये सज्ज आहे सॉन्टी. यस, उडवलाय चेंडूला, परंतु उंची जास्त असेल आणि बाउन्स होतोय चेंडू, वाईटचा इशारा येतोय. 1 अवांतर धाव मिळेल, 1 पेक्षा अधिक नसेल. 1 धावीच्या जोरावर 10 फलक इथून मात्र पुढे सरकेल. 10 फलक जाऊन पोहोचलं, ते मात्र 10 या अंकावर. यस, रायझिंग स्टार लोणाड संघाचा कर्णधार त्वरित समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. यस, लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळेल. 1 धावीच्या जोरावर 10 फलक पुढे सरकेल. 10 फलक जाऊन पोहोचलंय 11 या अंकावर. यस, वारंवार चुक्या होत आहेत, ते मात्र फलंदाजांकडून. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलक आहे 11, अजून देखील जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 35 धावा. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील, 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारावे लागतील, तर इथून मात्र सामना विजयी होईल, तो मात्र प्रियांशु स्पोर्ट्स शेलार संघ. स्ट्राईक एंडला फलंदाज कोण असेल? राहुल. नॉन स्ट्राईक एंडला असेल सॉन्टी. गोलंदाज तयार, 3रं षटक घेऊन, सांघिक 3रं आणि वैयक्तिक 1लं. वैभव. राईट आर्म अराउंड द विकेट. पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू, उडवण्याचा प्रयत्न होता, क्षेत्र चुकीचा निवडला जातोय. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. 1 धाव मिळेल, 1 धावीच्या जोरावर 10 फलक जाऊन पोहोचेल, इथून मात्र 12 या अंकावर. अजून देखील 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज तयार असेल वैभव. 5 चेंडू आणि 34 धावांची गरज. एक मोठं आव्हान, इथून मात्र सामना विजयाच्या दारात पोहोचतोय, तो मात्र विराज स्पोर्ट्स शेलार संघ. 5 चेंडू आणि 34 धावांची गरज.
ज्या प्रकारे फलंदाजी करण्यात आली होती तशाच प्रकारे इथून मात्र गोलंदाजी करतोय. कोणत्या प्रकारचा मोठा फटका, एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. तोच गोलंदाज तयार असेल. वैभव पुढचा चेंडू राईट आर्म अराउंड द विकेट. याचा यष्टीवर चेंडू जाऊन आदळलाय. अपील करण्यात आली आणि अपील इथून मात्र फेटाळण्यात लावण्यात आली आणि एक धाव मिळेल एक बाईच्या रूपाने. एक धावीच्या जोरात धावफलक पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलंय 13 या अंकावर. अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज तयार असेल वैभव. पुण्याच्या एकदा फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू टाटावलं गेलंय. चेंडूला चुकी होतीये. क्षेत्ररक्षकाकडून चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमारेखे बाहेर चौकार. प्रयत्न इथून मात्र पेटायला लावला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक जाऊन पोहोचलं 17 या अंकावर. चेंडूचा खेळ झाला 4. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. सामना इथून मात्र विजयाच्या दारात पोहोचतोय. तो मात्र विराज स्पोर्ट्स शेलार संघाकडे. स्ट्राईक एंडला सॉन्टी असेल. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून मात्र पुन्हा एकदा बोट फिरवण्यात आली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा आणि निर्धाव चेंडू. धावफलकावर रोख लावला गेलंय 17 या अंकावर. शेवटचा चेंडू घेऊन पुढे सरसावेल. गोलंदाज तयार असेल वैभव. राईट आर्म ओव्हर द विकेट. यस इथून मात्र स्विचित करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू जाऊन आदळतोय. यस यष्ट्यांवर. यष्ट्या उद्ध्वस्त. बॅक टू द डगआउट असेल सॉन्टी. सामना जिंकलाय तो मात्र विराज स्पोर्ट्स शेलार संघाने आणि पराभूत होतोय प्रियांशु स्पोर्ट्स शेलार संघ. तर नाणेफेकचं कौल जिंकलं ते मात्र कुडूस संघाने आणि स्वीकारले प्रथमतः गोलंदाजी. टीम कुडूस त्वरित खेळपट्टीकडे रवाना व्हायचं आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. तर टीम संगमपाडा त्वरित आपले 2 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. धन्यवाद. तर दरम्यान दीपेश बोलतोय या टुर्नामेंटसाठी ज्यांच्या माध्यमातून मोलाचे योगदान झालं. यस त्या योगदानाकडे वळतोय. अगदी जर बघितलं गेलं तर या टुर्नामेंटसाठी रोख रक्कम प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं असे दानशूर व्यक्तिमत्व ॲडव्होकेट योगेश जाधव ढोळे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलं गेलं. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलं गेलं ते आदरणीय रघुनाथजी गजानन गायकवाड यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला जे लाभलं गेलं ते आदरणीय शिवराम पदू भोईर यांच्या स्मरणार्थ दीपक धनकर यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय. त्यानंतर ज्या ट्रॉफीज लाभल्या गेल्या प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या त्या प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभली गेली डॉक्टर रवीना रवींद्र गायकवाड यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकाची पारितोषिकची ट्रॉफी जी लाभली गेली द्वितीय क्रमांकाची पारितोषिकची ट्रॉफी आपल्याला अविनाश जी सुदाम भोईर यांच्या माध्यमातून लाभली गेली. कालकथित सुदाम हरी भोईर यांच्या स्मरणार्थ अविनाशजी सुदाम भोईर यांच्या माध्यमातून लाभली गेली.
त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला जे ट्रॉफीच्या स्वरूपामध्ये लाभलं गेलं ते नक्कीच बांगो गणपत जाधव यांच्या स्मरणार्थ चंदू बागो जाधव यांच्या माध्यमातून महापोली यांच्या माध्यमातून लाभलं गेलं. तदनंतर जे सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात ते गुलाब रमेश जाधव यांच्या स्मरणार्थ रमेश सनूर जाधव यांच्याकडून लाभलं गेलं. मॅन फ्रॉम लामज. तदनंतर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी ज्या आहेत त्या अमर अनंता धनगर यांच्या स्मरणार्थ अनंता तुकाराम धनगर यांच्या माध्यमातून लाभलं गेलं आहे. त्यानंतर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर जी ट्रॉफी जी आहे, त्यानंतर शिस्तबद्ध संघ मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी जी आहेत ती कालकथित सदानंद यांच्या स्मरणार्थ कालकथित सदानंद कृष्ण कांबळे यांच्या स्मरणार्थ भीमपेरणा युवा मंडळ सम्राट अशोकनगर कोयना वसाहत भरे यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय. त्यानंतर बॉल स्पॉन्सर आदरणीय आतिशजी दत्तू चन्ने समाजसेवक महापोली यांच्या माध्यमातून. तदनंतर प्रमोदजी भोईर सुपेगाव पोलीस पाटील यांच्या माध्यमातून. तदनंतर आदरणीय योगी